नमस्कार. मी अभिजित मोडक आपले बदलापूर आपलं हवामानच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. तर जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये अंदाज वर्तवला होताच की आपल्याकडे जी थंडी आहे ती आपल्याकडे 30 नोव्हेंबरपर्यंतच राहणार आहे आणि त्याच्यानंतर वातावरणात होणाऱ्या बदलमुळे पुन्हा तापमान वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण आपण आधीच दिलं होतं. कारण जे आपल्याकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झालं होतं फेंगल नावाचं, जे की तमिळनाडूच्या किनाऱ्यावर आढळलं, पण त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रापर्यंत आपल्याला जाणवला. कारण त्याच्यामुळे आपल्याकडे कोरडी हवा ची दिशा बदलून दक्षिण भारतावरून आपल्याकडे बाष्पयुक्त हवा आली आणि त्यामुळे आपल्याकडे पूर्ण हा आठवडा मागचा आपल्याला तापमानवाढ ही पाहायला मिळाली. म्हणजे थंडी जी आपल्याला चांगली जाणवत होती पूर्ण 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर जवळ सलग 10 दिवस आपल्याला चांगला थंडीचा अनुभव मिळाला. पण जसं आपण कॅलेंडर बदलला आणि डिसेंबर महिना चालू झाला तर थंडी पूर्णपणे गायब होऊन आपल्याला असं वाटलं की पुन्हा आपल्याकडे उन्हाळ्यात चालू झालं की काय, तर अशी आपल्याला चालू झाली. तर तसंच जे आपण वर्तवलंच होतं की थंडीची ही जी लाट आहे ही आपले थोडे दिवस असणार आहे आणि डिसेंबरमध्ये या बदललेल्या वातावरणामुळे जे आपण म्हणतो ईशान्य मान्सून जो आहे, जो दक्षिण भारतातला तमिळनाडू राज्याचा प्रमुख मान्सून मानला जातो, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे हे तापमान वाढ होणार आणि आपल्याकडे थंडी पूर्णपणे गायब होणार. आणि तसंच आपल्याकडे झालं आणि गेले 2-4 दिवस आपल्याकडे तापमान हे 35 आणि 36 डिग्रीपर्यंत आपल्याकडे तापमान वाढलेले. किमान तापमानसुद्धा जे आपल्याकडे 29 आणि 30 नोव्हेंबरला जे आपल्याकडे 11 डिग्रीपर्यंत तापमान एवढं खाली आलं होतं आणि सगळ्यांना एकदम कडाक्याची थंडी वाजून सगळ्यांचे स्वेटर मफलर वगैरे बाहेर आले होते. आणि ते पण तापमान वाढून आता आपल्याकडे किमान तापमान हे 23-24 अंशापर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळे जवळजवळ 12 डिग्री सेल्सिअसनी किमान तापमान पण वाढ झालं आणि कमाल तापमानसुद्धा जे 31-32 चाललं होतं ते आपल्याकडे 35-36 डिग्रीपर्यंत, म्हणजे अक्षरशः आपल्याला ऑक्टोबर किंवा मे महिन्याचा उकाडा आपल्याला जाणवत होता. त्यामुळे पूर्णपणेच थंडी आपल्याकडे गायब झाली होती मागचे जवळजवळ 5 दिवस. आणि सगळ्यांनाच परत उन्हाळा चालू झाली काय याचा असाच आभास झालेला होता. आणि आता त्यामुळे पुन्हा सगळीकडे चर्चा अशी केली जाते की आता पुन्हा आपल्याला थंडीचा अनुभव किंवा थंडीची चाहूल पुन्हा कधी लागणार. तर आपल्याकडे आता आजपर्यंत त्याचा प्रभाव होता कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आलेल्या बाष्पयुक्त हवामुळे आपल्याकडे ढगाळ वातावरण, आपल्याकडे राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊससुद्धा आला. जसं आपण सांगितलं काही ठिकाणी पाऊस, तसं कोल्हापूर सिंधुदुर्गच्या काही भागात इकडे पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि बाकी ठिकाणी वातावरण ढगाळ राहिलं. तर आता हळूहळू उद्यापासून परिस्थिती बदलत आहे. आता ते कमी दाबाचं क्षेत्र पूर्ण कमजोर झालेलं आहे आणि त्यामुळे आता उद्यापासून त्याचा प्रभाव कमी होऊन आपल्याकडे पुन्हा एकदा थंडीची चाहूल जी आहे ती आपल्याला जाणवणार आहे. तर उद्यापासून तापमान घसरणीला सुरुवात होईल, पण थंडीचे जो अनुभव आहे तो आपल्याला रविवारपासून म्हणजे परवापासून 8 डिसेंबरपासून पुन्हा आपल्याला एक थंडीची चाहूल पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. तर आणि पुढचा आठवडा त्याच्याचबरोबर म्हणजे 9, 10, 11 हे जे 12 डिसेंबर महिना आपला जो आहे, तर पुढचे 4-5 दिवस आपल्याला हे हळूहळू थंडी पुन्हा आपल्याला सक्रिय होताना दिसेल. म्हणजे उदाहरण द्यायचं तर 8 तारखेला तापमान हे 20 डिग्रीच्या खाली येऊन हे 18-19ला वर स्थिर होईल. मग जसं आपलं सोमवार येईल त्या आपल्याकडे तापमान अजून घसरण होऊन पुन्हा आपल्याकडे 14-15 डिग्री होईल आणि असं हळूहळू करत आपल्याला मंगळवार बुधवारपर्यंत पुन्हा एक आपल्याला 13-14 डिग्रीपर्यंतचा तापमान आपल्याला खाली येईल. आणि कमाल तापमानसुद्धा जे आता 35-36 चालू आहे ते आता आपल्याकडे 2 दिवसापुरती म्हणजे एक रविवार, सोमवार आणि मंगळवार हे तापमान घसरण होईल. तर तेव्हा आपल्याकडे तापमान हे पुन्हा 31-32 डिग्रीवर आपल्याला पुन्हा येईल आणि समुद्रकिनारी थोडे अजून गार वारे चालू होतील. त्यामुळे आपल्याला जे मुंबई आहे, पालघर MMRचा प्रदेश आहे आपलं आणि समुद्रकिनारी जो भाग आहे तिथे बऱ्यापैकी दुपारनंतर गार हवा आपल्याला जाणवेल. त्यामुळे तिकडं तापमान अजून कमी 29-30 डिग्रीपर्यंत राहायची शक्यता आहे. त्याचं कारण मुख्यतः हेच आहे कारण जसं आपला डिसेंबर महिना चालू होतो तर आपल्याकडे एक
वेस्टर्न डिस्टर्बन्स, ज्याला आपण पश्चिमी विक्षोभ असं म्हणतो, जे प्रणाली आहे ते आपल्याला उत्तरेकडनं उत्तर पश्चिम दिशेवरनं गार हवा ह्या म्हणजे वरच्या ज्या उत्तर भारतामध्ये हिमालय आणि त्या साईडला जे गार हवा आहे ती गार हवा आपल्याला ते पश्चिम विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स आपल्याकडे दक्षिण म्हणजे जेव्हा उत्तरेकडनं वारे येतात तेव्हा ते दक्षिणेकडे ते गार वारे फेकले जातात. त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्याला हा 2 दिवस जाणवणार आहे, म्हणजे 8-9 या तारखेच्या दरम्यान. आणि हे पश्चिम विक्षोभ जसं पुढे सरकेल तसं आपल्याकडे त्याच्यातनं उत्तरेकडनं गार हवा राहील. त्याच्यामुळे आपल्याकडे कमाल तापमान पण घसरण होईल आणि किमान तापमानसुद्धा त्याच्या मागोमाग म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवारकडे हे 3 दिवस आपल्याकडे किमान तापमानसुद्धा घसरेल. तर समुद्रकिनारी आहे ते 16 डिग्रीपर्यंत घसरू शकतं. आणि आपलं जे अंतर्गत भाग आहे कल्याणपासून आपलं बदलापूर, कर्जत इकडे एक 14 डिग्रीपर्यंत खाली येऊ शकतं असं आहे. तर त्यामुळे आता जी थंडी पूर्ण आपल्याकडे गेले 4-5 दिवस नाहीशी झाली होती, तर आपल्याकडे पुन्हा ती आनंदाची बातमी तीच आहे की आपल्याकडे पुन्हा आता थंडीची चाहूल आपल्याला जाणवणार आहे. तर उद्या त्याच्यात फरक आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे उद्या आज आपल्याकडे जसं 35 डिग्री तापमान आहे, तर उद्या 35 न राहता 1-8 डिग्री अजून तापमान खाली येऊ शकतं. आणि किमान तापमानसुद्धा हळूहळू आपलं 20-21कडे सरकेल. आणि रविवारपासून पुन्हा एकदा थोडी थंडीची चावल आपल्याला आणि वाऱ्यामध्ये बदल होऊन आपल्याला हे दक्षिण पूर्वेची वारे बंद होऊन उत्तर आणि उत्तर पूर्व आणि उत्तर पश्चिम आपल्याला वारे वातावरण दिसेल. आणि त्याच्या प्रभावामुळे आपल्याकडे थोडे दुपारच्या वेळेस पण गार हवा होईल आणि पहाटेच्या वेळेस पुन्हा तापमान आपल्याला घसरण पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा आपल्याकडे 15 डिग्रीच्या खाली किमान तापमान जाऊ शकतं. त्यामुळे आता रविवारपासून हळूहळू थंडीची चाहूल आपल्याला ही जाणवेल आणि येणारा जो आठवडा आहे तेव्हा आपल्याकडे सामान्य जी थंडी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ज्यामुळे जे आपल्याकडे तापमान परत एकदा 13-14 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला घसरताना दिसेल आणि पुन्हा आर्द्रता कमी होईल. आर्द्रता कमी झाल्यामुळे कोरडी हवा असेल, त्यामुळे पुन्हा आता घाम वगैरे येणार नाही. आता गेले 4 दिवस आपल्याकडे पावसाळ्यापूर्वीचीच अगदी हवा चालू होती, म्हणजे ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो. तर त्याच धर्तीवर आपल्याकडे गेले 2-4 दिवस तापमान वाढ, आर्द्रता वाढ, त्यामुळे पुन्हा घाम आणि चिकचिक वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. तर हे कारण बाष्पयुक्त हवा आली होती म्हणून त्याच्यामुळे आपल्याला हे जाणवलं. आता पुन्हा कोरडी हवा सक्रिय होत असल्यामुळे आणि वाऱ्याची दिशा बदलत आहे, पश्चिम विक्षोभ येणारा पश्चिम विक्षोभ याच्यामुळे, त्यामुळे पुन्हा आपल्याला तापमान घसरायला दिसेल. आणि किनारी भागामध्ये कमाल तापमान पण जास्त प्रकारात घसेल. म्हणजे उत्तर कोकणचा जो भाग आहे तिथे उत्तर आणि आपलं ह्याच्याकडनं म्हणजे पश्चिमेकडनं जो समुद्राकडनं येणारा जो वारा आहे उत्तर पश्चिम दिशेवरनं, तर तो बऱ्यापैकी गार वारा असेल. त्यामुळे तिकडे काही भागामध्ये पालघर, वसई विरार आणि डहाणूच्या काही भागात तर 30 डिग्रीच्या खालीसुद्धा कमाल तापमान या वेळेस 2 दिवसासाठी म्हणजे रविवार, सोमवार 2 दिवसासाठी हे खाली येऊ शकतं. मुंबई परिसरामध्ये 29-30 डिग्रीच्या आसपास तापमान राहू शकतं. आणि अंतर्गत भागामध्ये जशी ते आपण येतो तर त्याच्यामध्ये वाऱ्या थोडे थंडावा त्यात कमी होतो, तर आपल्याकडे दुपारचं तापमान तरी 31-32पर्यंत जाऊ शकतं. पण किमान तापमान हे सगळीकडे घसरेल आणि समुद्र किनारी हे 15-16 डिग्री पाहायला मिळेल आणि अंतर्गत भागामध्ये 13-14 डिग्री पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याकडे पुन्हा आता थंडीची चाहूल आपल्याला जाणवणार आहे. आणि त्याच्यामुळे उद्यापासून हळूहळू हा जो कमी दाबाचा क्षेत्राचा परिणाम होता तो उद्यापासून हळूहळू कमी होणार आहे आणि रविवारपासून पुन्हा आपल्याला थंडी परतताना दिसेल. तर हेच आपलं येणाऱ्या आठवड्यासाठी हवामानाचं आपलं आजचं अपडेट होतं की जी थंडी आपण डिसेंबर चालू होताच जी नोव्हेंबरमध्ये चांगली थंडी पडली आणि डिसेंबर चालू होताच थंडी गायब झाली, तर ती आता हळूहळू पुन्हा सक्रिय होऊन आपल्याला थंडीचे अनुभव आपल्याला 8 डिसेंबरपासून ते पुढे 12 ते 13 डिसेंबरपर्यंत पुन्हा आपल्याला तो थंडीचा अनुभव घेता येणार आहे आणि पुन्हा आपल्याकडे गारवा होणार आहे. त्यामुळे आता जे आपल्याला गरम वगैरे जे होते त्या जास्तीत जास्त उद्याच्या दिवस आपल्याला सहन करावं लागू शकतं. मग रविवारपासून वातावरणात बदलून आपल्याला पुन्हा थंडीची चाहूल आपल्याला जाणवणार आहे. तर हेच आपलं हवामानविषयीचं अपडेट होतं आजचं. आणि प्रदूषण बाबतचं आपण जे अपडेट घेत होतो ते आपण सध्या 2-4 दिवसासाठी प्रदूषण आपल्याकडे थोडं आटोक्यात होतं, कारण जसं आपण बोललो पावसाळी हवा आणि बाष्पयुक्त हवा, तर त्याच्याने आपलं काय होतं हवा जी आहे ती वरच्या स्तराला स्थलांतरित होते. त्यामुळे जे धूळकण वगैरे होते
हे पावसाळी हवा निर्माण झाल्यामुळे आपले ते सगळे वरती आकाशाकडे आणि वरतीच्या साईडला ते विरून जात होते. त्यामुळे आपल्याकडे गेले 2-3 दिवस प्रदूषण कमी होतं. पण आता पुन्हा रविवारपासून आपल्याकडे थंडी जशी चावू लागेल, पुन्हा आपल्याकडे थर्मल इन्व्हर्जन होऊन आपल्याला जमिनीकडे हवा थंड होईल आणि वरच्या स्तराला थोड्या गरम आणि त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे त्या स्तरावरची हवा थोडीशी त्याप्रमाणे गरम राहिल्यामुळे आपल्याला पुन्हा प्रदूषण हे जमिनीजवळ स्थिर होताना आपल्याला पुन्हा जाणवेल आणि पुढच्या आठवड्यामध्ये हळूहळू प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढू शकते असं आहे. त्यामुळे ती वाढून पुन्हा 150 ते 200च्या आसपास येऊ शकते. आता सध्या समाधानकारक 100 ते 125च्या मध्ये आपलं सध्या सुरू आहे. तर हे पावसाळी हवा आणि गरम हवा झाल्यामुळे आपल्याला ही प्रदूषण हे विरताना दिसलं हवेमध्ये आपल्याला. त्यामुळे प्रदूषणाची पातळी थोडी खालावली होती. तर आता पुढच्या वेळेला थंडीची चाहूल पुन्हा लागली की पुन्हा आपलं प्रदूषण थोड्या प्रमाणात वाढू शकतं. तर हेच आपलं हवामानविषयीचं अपडेट होतं. जर आपल्याला आवडलं असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण आपण हे संपूर्ण MMRसाठी अपडेट देतो आहे. त्यामुळे सगळीकडे अपडेट लागू होतं. म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा आणि इतर कोकण वगैरे सगळ्याच विभागासाठी हे लागू होतं अपडेट. त्यामुळे हे तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं तर त्यांनासुद्धा हवामानविषयी अपडेट ताजा अपडेट मिळेल आणि जे आपण वातावरणामध्ये बदल होतात ते आपण लोकांना त्याचा आधीच 2 ते 4 दिवस आधीच कल्पना देऊ शकू. जसं आपण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सांगितलं की जरी आता आपल्याला थंडी कडाक्याची जाणवत आहे तरी थंडी आता हळूहळू कमी होणार आहे आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा उकाळून तापमान वाढून थंडी नाहीशी होणार आहे. तर ही आपण कल्पना आधीच लोकांना पोचवलेली होती. त्यामुळे लोक त्या बाबतीत सजग होते की थंडी आता कमी होणार आहे आणि वातावरण बदल कशामुळे त्यांना माहीत होतं. तर तसं आपल्याला आता आज आपण अपडेट दिले की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा आपल्याला हळूहळू थंडीची चाहूल लागणार आहे, गुलाबी थंडी पुन्हा आपल्याला अनुभव मिळणार. तर असंच हे हवामानविषयीचं बदलणारं जे स्वरूप आहे ते आपण प्रेक्षकांना कमीत कमी 2 ते 4 दिवस आधी पोचवून सगळ्या लोकांना हवामानविषयीचं आपण अपडेट देत राहणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना हवामानविषयीची जागरूकता निर्माण होईल आणि त्याप्रमाणे त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांच्या गरजेनुसार त्याच्याशी त्यांना नियोजन करता येईल. तर हेच आपलं आजच्या पुरतीच अपडेट आहे. तर जर आवडलं असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आता ज्यांनी सगळ्यांनी पाहिलं त्यांच्यासाठी त्यांचे आभार आणि धन्यवाद. शुभरात्री.